जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। जिल्ह्याच्या बहुतांश भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला असून विसापूर, मणेराजुरी, खानापूर आणि खरसुंडी या 4 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। जिल्ह्यात सरासरी 29.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले तर रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळाले। शेतातही पाण्याने सऱ्या भरल्या होत्या। अनेक ठिकाणी ऊस आडवा झालाय तर केळी, मका पिकाचं नुकसान झाले तर ऊसाच्या पिकात पाणी साचले। केळीची बागेत झाडे उन्मळून पडली तर ऊसाच्या शेतात पाणी उभं राहिले। मिरज, आटपाडी, तासगाव आणि खानापूर तालुक्यांमध्ये पावसाचा विशेष प्रभाव जाणवला तर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे। अचानक झालेल्या पावसामुळे बाजारपेठा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी धावपळ उडाली। दुसरीकडे पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। अनेक भागात मशागतीच्या कामांना वेग आला असून काही ठिकाणी खरीप हंगामातील पेरणीची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे। रविवारी झालेल्या पावसात जिल्ह्यातील 4 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली। तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळात सर्वाधिक 75 मिलीमीटर पाऊस पडून विक्रमी नोंद गेलेला आहे। तसेच मणेराजुरी येथे 70 मिलीमीटर, खानापूर मंडळात 68 मिलीमीटर तर खरसुंडी येथे 68.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या पावसामुळे मान्सूनच्या आगमनापूर्वीच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खरीप हंगामाबाबत आशादायी वातावरण निर्माण झाले। माझं नाव दिनकर केशव फल्ले। काल परवाची संध्याकाळ 5 वाजता संध्याकाळ वारं जे आलं ते एक सारखा ऊस सपाटच झाला वादळात, 1 नंबरचा ऊस। मग ह्यापासून तुमचं काही नुकसान झालं असं वाटतं? नुकसान काय म्हणजे आता काय ह्याची गॅरंटीच नाही, उभा राहतोय का काय होते कोणाला। पाक म्हणजे भुईला चिकाटले शेंद्या सकट पाक। म्हणजे पाऊस जास्त होता का वारं जास्त होतं? वारं जास्त आणि पाऊस पडलाय पगड। पाऊस बी पडला। मग आता हे ऊस उभा राहील असं वाटतंय का तुम्हाला? काय मला तर वाटत नाही, पाक भुई बरोबर चिपटून सगळं भोंड्यावर असं सप्पई तोडल्या टाकल्या झालं। मग ह्याचं नुकसान झालं असं म्हणायचं आहे तुम्हाला? नुकसान झालं ते शेंड बिंड एखादं जळणार, बदणार, मारवणार, मरणार। बरं, शासनानं काय करावं असं काय वाटतं काय का? तिने आता त्यांच्या इच्छेनं अपेक्षा काय झालं तर झालं, नाही झालं तर राहील।